शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या आहेत। फडणवीस हे लोंबडे आणि मनोरुग्ण असल्याची टीका ठाकरेंनी केली होती, तर ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले। मॉरिस नरवणे याने अभिषेकवर गोळ्या झाडल्या की अन्य व्यक्तीने दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिली? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर मॉरिसचे छायाचित्र कसे? गुंड असलेला मॉरिस आत्महत्या का करेल? घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण का दडवून ठेवण्यात आले? असे अनेक सवाल उपस्थित करीत ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सरकारवर सडकून टीका केली। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, ते निर्दयी मानाचे असून माणसाच्या हत्येची बरोबरी श्वानाबरोबर करतो, कुत्रा सुद्धा वफादार असतो। हे गृहमंत्री तर लोंबडे आहेत, यांना पदाचा कारभार झेपत नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली। ठाकरे म्हणाले, पूर्वी गुंड टोळ्यांमध्ये टोळी युद्ध होत होते, आता सरकारमध्ये ते सुरू आहे। गुंडांना मिळणारे सरकारचे संरक्षण हा चिंतेचा विषय आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत 400 खासदार निवडून आणण्यासाठी हे सुरू आहे, हेच तर मोदी गॅरंटी आहे, असे ठाकरे म्हणाले। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि तत्काळ निवडणूक घ्या। सरकारवर नुसते ताशेरे ओढल्याचा उपयोग नसतो, कृपा करून जनतेला आणि लोकशाहीला वाचवा, तुम्ही शेवटची आशा आहात, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी न्यायपालिकेला केले। भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश, भाजप में आओ सब भूल जाओ असा प्रकार आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था इतकी ढासळली आहे की पोलीस प्रमुखांना जनतेला पत्र लिहावे लागले। आगामी लोकसभा निवडणूक तानाशाही विरुद्ध लोकशाही अशी होईल, असा दावा उद्धव यांनी केला। कृषी तज्ज्ञ MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे। स्वामीनाथन यांच्या कृषी शिफारशींची अंमलबजावणी मोदी सरकारने करून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले। राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचे निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांच्या वाहन ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवण्यात आले। फडणवीस यांच्या हस्ते शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन झाले। त्यांच्या वाहनांचा ताफा त्र्यंबक रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे आपले ठाम मत झाले आहे। त्यांना लवकर बरे वाटावे ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना दिले। फडणवीस म्हणाले, राज्यात व्यक्तिगत वैमनस्यातून काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, मी त्यांची गंभीरता नाकारत नाही, परंतु त्यांचा थेट कायदा व सुव्यवस्था आणि राज्याच्या परिस्थितीशी संबंध जोडणे अयोग्य आहे। त्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल।